एक खुळखुळ्या हो बाईल असं म्हणणाऱ्या पोरीचा सुद्धा शाळेचा पहिला दिवस. आता ही पोरगी पहिलीच्या वर्गात नाही तर 10वीच्या वर्गात आहे. तिच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचं झिंगाट बघायला सगळ्यांबरोबर माझ्याची टीमसुद्धा पोहोचली. अर्थात हे बघून तुम्हाला प्रश्न नक्कीच पडलेला नसेल आम्ही कोणाबद्दल सांगतोय ते. आर्ची आली असं म्हटलं तरी महाराष्ट्रातली तरुणाई आजकाल पागल होते. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी पोरं सहज 100-200 किलोमीटरचं अंतर कापून येतात. त्यामुळेच आर्चीचा तिच्या शाळेतला पहिला दिवस कसा आहे हे बघायला एबीपी माझाची टीम थेट अकलूजला पोहोचली. घंटा वाजली. एका लाईनमध्ये जिजामाता कन्या महाविद्यालयातल्या मुली प्रार्थनेसाठी तयार झाल्या. कॅमेरा आर्चीला शोधत होताच, पण ती काही दिसली नाही. कारण शाळेत गर्दीच तेवढी. प्रार्थना संपली आणि शाळेच्या बाईंनी मुलींचं अभिनंदन केलं. शाळेच्या कामगिरीची माहिती पुरवली. दुसरी एक आनंदाची गोष्ट झाली ती म्हणजे आपला 10वीचा रिझल्ट आला. 10वीच्या रिझल्ट मध्ये 10वीला आपल्या आणि रिझल्ट आपल्या लागला 99.51. त्यानंतर केल्यानंतर असे जे पत्रकार वगैरे होते त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की जिजामाता कन्या प्रशालेमधल्या ऋतुजा बाळासाहेब शिंदे या विद्यार्थिनींना 500 पैकी 494 गुण मिळाले आणि 98.80 गुण मिळवून ती जिल्ह्यात पहिली आली. एवढं सगळं झाल्यावर मुलींनी आपापला वर्ग गाठला. 10वी ब ची पाटी दिसली आणि आम्ही रिंकूला शोधू लागलो, पण रिंकू काही दिसेना. कधी भेटला होता तुम्ही रिंकूला गेल्या काही दिवसांमध्ये? 9वीची एक्झाम झाली आणि लास्टच्या दिवशी तेवढे भेटले, नंतर नाही भेटली ती. काय मग बोलणं झालं तुमच्यामध्ये? काही नाही, आपलं सहजच पिक्चर होत, पण अजून पण विश्वास होत नाही तीच आहे म्हणून. ती भेटायची, तिला खूप दिवस झाला भेटलो नाही. म्हणजे सिनेमामध्ये जी दिसली ती तुमची मैत्रिणीच आहे असं अजूनही तुम्हाला विश्वास बसत नाहीये. पण रिंकू ही अकलूजची आहे आणि अकलूजच्या मातीशी तिची नाळ जोडली गेली आहे, म्हणून ती सदैव अकलूजचीच राहील, आमचीच राहील. आणि रिंकूला आता ती वर गेलीये, म्हणजे खूप हवेत आहे ती, पण तिचे पाय हे फक्त अकलूज पशीच आहेत. आणि आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतोय की रिंकू आज एक सेलिब्रिटी झाली आणि सैराट अशा नागराज दादांच्या पिक्चर मध्ये तिला काम करायला भेटलं. आम्ही खूप म्हणजे खूप प्राऊड फील करतो तिच्याबद्दल. तिचंही 10वीचं वर्ष आहे. तिला म्हणजे ती आल्यानंतर आम्ही तिला नक्कीच शिकू आणि ती कंप्लीट करायलाचा आम्हाला विश्वास आहे. कारण तिने जरी ती शूटिंग मध्ये असली तरी तिने 9वीत तो अभ्यास कंप्लीट केला आणि 81% पाडले. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय आणि ती आम्हाला अजूनही विसरलेली नाहीये. त्यामुळे खूप आनंद वाटतोय आम्हाला त्याचा. बोलणं होतं काय तुमचं म्हणजे तिच्याशी इथं आल्यानंतर 2 दिवसांपूर्वी आली होती तेव्हा भेटला? हो, म्हणजे ती 12 तारखेला इथं अकलूजमध्ये कार्यक्रम होता, तिचा सत्कार होता, तेव्हा ती आलती आणि तिच्या घरी खूप गर्दी झाली तरी तिने आम्हाला बोलवलं तिथं की बेस्ट फ्रेंड आहात तुम्ही या. आणि मग खूप गप्पा मारल्या आम्ही आणि आम्हाला असं होतं की ती कधी शाळेत येणार. अर्थात बाई इंग्रजी शिकवत होत्या, त्यामुळं आर्चीचा डायलॉग आठवलाच. मग आर्चीच्या इंग्रजीचं गुपित बाईंना विचारलं, त्यावर त्यांचं उत्तर ऐका. सैराट सिनेमामधलं आर्चीचं जे इंग्लिश आहे त्याबद्दल बरीच चर्चा झाली, तर तुम्ही शिकवलं होतं तिला इंग्लिश ते? मी माझ्या पुस्तकाप्रमाणे किंवा अकॉर्डिंग टू लँग्वेज आय टॉट हर. बट व्हॉट्स हॅपन, देअर इज आवर मदर टंग इज मराठी नो. दॅट्स वाय इम्पॅक्ट ऑफ मराठी इज ऑन हर माइंड अँड दॅट्स वाय शी ऑलवेज टेल इन सिनेमा मराठीतनं सांगितलेलं कळत नाही का तुला, इंग्लिशमधनं सांगू का, म्हणजे माझा इंग्रजी शिकवण्याचा परिणाम तिच्यावर खूप चांगला झालेला आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. तर हा आहे इंग्रजीचा वर्ग. सैराटमध्ये आर्ची थोडी ॲव्हरेज स्टुडंट असली तरी प्रत्यक्षात ती हुशार आहे. त्यामुळे तिची शाळा बुडल्याचा, अभ्यास बुडल्याचा फारसा परिणाम होणार नाही असं शिक्षकांचं मत आहे.
दहावीचा जो तिचा काही अभ्यास बुडेल आता तिच्या काही कार्यक्रमांमुळे, तर तो कसा तुम्ही भरून काढणार आहात काही? आज पहिला दिवस आहे आणि त्यामुळे अजून ती किती दिवस उपस्थित राहत नाही याच्यावरती थोडंसं अवलंबून आहे. आणि त्यामुळे मग इथं आल्यानंतर मात्र तिचा अभ्यास भरून काढण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यावर तिला आम्ही ठराविक वेळेमध्ये तिचा अभ्यास पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिंकू राजगुरू ही तुमच्या शाळेची विद्यार्थिनी. 29 एप्रिलला तिचा चित्रपट प्रदर्शित झाला. आज 15 जून आहे. अवघा 1.5 महिन्यांचा हा कालावधी. तर याच्यामध्ये जो काही बदल झालाय तिच्या आयुष्यामध्ये, अकलूजमध्ये, एकूण सगळ्या परिसरात, वातावरणामध्ये, तर त्याचा काही परिणाम शाळेवरती झालाय का? रिंकू राजगुरूच्या आयुष्यामध्ये खूप परिणाम झाला आहे, पण रिंकू राजगुरूचा शाळेच्या व्यवस्थापनावर किंवा शाळेच्या या पहिल्या दिवसावर नाही परिणाम झाला. पहिला दिवस आमचा नेहमी असतो, गेल्या वर्षी जसा होता तसाच आहे, त्याच्या आधी होता तसाच आहे. आता आरची शाळेत दिसली नाही म्हणून थेट तिचं घर गाठलं अकलूजच्या शिक्षक कॉलनीतलं. अकलूजमधील ही शिक्षक कॉलनी. रिंकूचे आई वडील दोघंही शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांचं वास्तव्य या शिक्षक कॉलनीमध्ये आहे. इथं रिंकूचं घर आहे, परंतु परिस्थिती ही आहे की रिंकूला पाहण्यासाठी, रिंकू कुठं राहते हे बघण्यासाठी लोकांचा राबता इथं एवढा आहे की अक्षरशः या गेटला कुलूप लावावं लागतं. रिंकूच्या आजी आपल्यासोबत आहेत. काय आजी, काय परिस्थिती आहे? म्हणजे कुलूप लावून बसलाय तुम्ही? लय लोक येतात अहो, लय लोक येतात. काय काय कुणाला नको म्हणायचं, मग आपलं हितनं बोलायचं आणि पाठवायचं माघारी. काय म्हणतात लोक? काय आरची आहे का, रिंकू आहे का, आली होती की ती, अशी बोलतात मग. हा, मग आलीच नाही पण ती आलती 12 तारखेला. 12 तारखेला आली होती. हो, काय झालं त्यावेळी? मग काय कधी आली आणि कधी गेली कळलंच नाही म्हणून. आज तिची शाळा सुरू झालीये, झाली की मग आता तरी कुठं पण नाही आली. शाळा आता बुडते किती? आता ऍडमिशन कुठे घेते मला पण माहित नाही ते. पण आता आज शाळा सुरू झाली, सगळ्या मुली शाळेत गेल्या, हो, तिची शाळा बुडतीये पण. बुडते की. मग आता हे महत्वाचं आहे का ती महत्वाचं आहे, तिला काय पाहिजे. अच्छा, शाळा तिने करायला पाहिजे. मग पण आनंद वाटतो. वाटतं ना. बघता सगळे तिचे कार्यक्रम? बघतो ना. अच्छा, सिनेमा पण पाहिलात? हो. तर ही अशी परिस्थिती आहे रिंकूच्या घरासमोर. हे काही तरुण आहेत की इतर जे काही इतर वेळी जसे काही येतात तसेच हे आलेले आहेत आर्चीला पाहायला. कुठून आलात तुम्ही? सोलापूरवरून इथं आलात? सोलापुरात नाही, आर्चीला बघायला. आर्चीला बघायला. मग आहे का इथं आर्ची? नाही. मग कसं काय तुम्हाला माहित नाही तरी तुम्ही आलात? आलतो असं सहज आलतो बघा. बंगला बघायला. या एका डायलॉगमुळं पोरं वेडी झालीत. लांब लांबहून आर्चीला बघायला येतात, घरासमोर येऊन फोटो काढतात आणि तेवढ्यावरच खुश होतात. जिल्हा सातारा. फलटणवरून? किती किलोमीटर आहे फलटण इथून? साधारण 75-80. कशा आला? गाडीवरती. दुचाकीवर? टू व्हीलर? कशाला? सहज गुरुला भेटायला. भेटलात का? नाही भेटलो. मग काय केलं आता इथं येऊन? घर बघितलेलं आहे. घर बघितलं आणि काय ना, आम्हाला घर बघायला सुद्धा अर्धा तास झाला आम्ही घर हुडकत होतो. अच्छा, घर बघितलं, फोटो काढले? अच्छा. तर रिंकू राजगुरूला भेटायची इच्छा आहे. इच्छा आहे, पण तुमच्यासारखी इथं जे येतात त्यांच्यामुळे त्रास होतो असं वाटत नाही का? ती शाळेत जाऊ शकत नाही. बरोबर आहे, त्यामुळे तर आम्ही काय बोललो. 29 एप्रिलला सैराट रिलीज झाला. पिक्चरनं सैराट कामगिरीही केली. आर्ची म्हणजे रिंकू रातोरात स्टार झाली. सिक्युरिटीशिवाय फिरणं अशक्य झालं. मात्र या धबडग्यात तिची शाळा, मित्रमैत्रिणी आणि अभ्यास हरवून गेलाय. रिंकूनं सैराटमधल्या आर्चीला स्पर्श केला आणि भूमिकेचं सोनं केलं. आता तिच्यासाठी 10वीचा टर्निंग पॉइंट आहे. तिथंही तिला सैराट यश मिळो. फक्त चाहत्यांनी जरा धीरानं घ्यायला हवं, नाहीतर पुन्हा आर्ची तोच डायलॉग ऐकवायची.